मुंबईत बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं असून उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. नेमके किरीट सोमय्या आहेत तरी कोण? त्यांच्या पक्षात त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. बीएमसीत त्यांची कोणतीही भूमिका नाही. ना ते रेल्वेचे अधिकारी आहेत, तरीही ते मुंबईवर नियुक्त झालेल्या सुपर कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी सारखे वागत आहेत, अशी टीका चित्रे यांनी केली. सोमय्या नौटंकीचा पार्ट 2 सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत किती बांगलादेशी सापडले याचा अधिकृत आकडा जाहीर करावा, अशी मागणीही चित्रे यांनी केली आहे. वांद्रे पूर्व भागात सुरू असलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना इतक्या वर्षांपासून जर बेकायदेशीर वस्ती सुरू होती तर देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अपयश कुणाचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान भाजप नेत्या अर्थात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं नाव घेत रितू तावडेंना हटवण्याची मोहीम सोमय्यांनी हाती घेतली असून त्यांनी स्वतःचा बचाव करावा, असा टोला अखिल चित्रे यांनी लगावलाय. तसेच कथित बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी नेमकं काय नियोजन आहे? बस, ट्रेन, जहाज की विमान? असा सवाल करत सरकार आणि प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली आहे. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई.